वैष्णवी MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंत घडलेल्या जालन्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकूया। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। पाहूयात सविस्तर बातम्या। धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 3 विधी संघर्ष बालकांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। जालन्यामध्ये मुक्तेश्वर द्वार ते छत्रपती संभाजी महाराज उद्यान रोडवर ही कारवाई करण्यात। जालन्यातील मुक्तेश्वर ते संभाजी उद्यान रोडवरती रात्रीच्या वेळी काही तरुण शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना मिळाली होती आणि त्यावरून पोलीस ठाण्याचे DB पथक तात्काळ त्या 3 तरुणांचा शोध घेण्यास रवाना झाले। रात्रीच्या वेळी हे 3ही विधी संघर्ष बालक मुक्तेश्वर द्वार परिसरामध्ये फिरताना आढळले। यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 3 धारदार शस्त्र मिळून आल्यानं त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ शस्त्र जप्त केले आणि या विधी संघर्ष बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे। काल रोजी आमची DB टीम रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की 3 विधी संघर्ष बालके धारदार शस्त्रासह हद्दीमध्ये फिरत आहे। त्यानुसार आम्ही आमच्या टीमला सांगितल्यावर त्यांनी मुक्तेश्वर द्वार ते संभाजी उद्यान या दरम्यान त्यांना चेक केला असता त्यांच्याकडे 3 धारदार चाकू मिळून आले। त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांच्यावर आर्म ऍक्ट 425 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास याचा सदा राठोड हवालदार 930 हे करीत आहे। सदरची कारवाई कोणी केली? सदरच्या कारवाईमध्ये DB टीम होती पूर्ण। करण पाटील जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने याही वर्षी महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये जवळपास 2000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। करण पाटील जाधव मित्र मंडळ जालना यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या संजय नगर, शंकरनगर, नीलकंठ नगर, छत्रपती कॉलनी, भवानी नगर, सिद्धिविनायक नगर, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क, इतवाडा, सावरकर गल्ली, मित्तल नगर, JB क्वार्टर, रमाबाई नगर या भागामध्ये श्री महालक्ष्मी माता मकर सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 5 वर्षांपासून करण पाटील जाधव मित्र मंडळ यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। यावेळी जवळपास 2000 स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदवला। यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानितही करण्यात आलं। प्रथम बक्षीस स्मार्ट टीव्ही आणि सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस गॅस शेगडी आणि सन्मान चिन्ह, तृतीय बक्षीस कूलर आणि सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ 5 बक्षीस 5 कुपन मोहन इंगळे यांचे हॉटेल सनराइज राजस्थान। सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक करण पाटील जाधव यांच्या वतीनं देण्यात आली आहे। तर या स्पर्धेत परीक्षक म्हणून ॲडव्होकेट पिंकी लड्डा, अश्विनी धन्नावत, आहोती विजय सेनानी यांनी काम पाहिलं। यावेळी स्पर्धकांनी विविध देखावे, पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा, मराठा आरक्षण देखावे सादर करून बंडू काळे, विठ्ठल देवकाते, रोहित जाधव, प्रतीक चिखले, राहुल गुंजकर, गजानन लुटे, स्वप्नील मुताळे, धीरज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत। या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून करण राजे जाधव यांनी ही मखर सजावटची स्पर्धा प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये आयोजित केली आहे। त्याचप्रमाणे ह्या वर्षी आमच्यासोबत ॲडव्होकेट आहोती मॅडम, ॲडव्होकेट पिंकी लड्डा मॅडम ही परीक्षक म्हणून यांनीही काम पाहिलं। आम्ही ह्या वर्षी पर्यावरणपूरक असं सजावटीची थीम दिली होती। त्या थीमवर आधारित पण बरेचशी अशी सजावट बऱ्याच घरांमध्ये पाहण्यात आली। तसेच त्या व्यतिरिक्तही महिलांची क्रिएटिव्हिटी जर पाहिली तर बरेच छान छान अशा त्यांनी सजावटी ह्या ठिकाणी केल्या होत्या आणि खूप छान अशी स्पर्धा इथे दरवर्षी आयोजित करण्यात येते। यावर्षी महिलांनी खूप उत्साहाने त्याच्यात भाग घेतलेला आहे। तर माझी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आहे स्पर्धेसाठी आणि करण राजे सरांनाही खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं असं पाठबळ त्यांना मिळत असतं, सगळ्यांची साथ मिळत असते। तर हे अशा स्पर्धा महिलांसाठी आणि त्यांच्यामधल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आणि त्यातल्या त्यात घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या इथे ती सजावट पाहण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून त्यांना उत्साह मिळावा। तर मी आमच्या ह्या नवीन ह्या वर्षी आमच्यासोबत जुळलेल्या महिलांनाही खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलं आणि सगळ्या महिलांनाही महालक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा देते। थँक्यू। म्हणजे तुम्ही खरंच करताय, फक्त देखावा
नमस्कार, मी करण पाटील जाधव. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभागामध्ये संजयनगर, शंकरनगर, निळकंठनगर जो आपला प्रभाग क्रमांक 10 आणि 11 आहे, ज्या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षापासून आपण मखर सजावट स्पर्धा हे आयोजित करतो. की या स्पर्धेचा उद्देश एकच होता की ज्या आपल्या माता बहिणींना जी कला आहे त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाली पाहिजे आणि त्यांच्या जे कलागुणांना आपण प्रत्येक ज्या शहराला दाखवू शकतो. आणि जालना जिल्ह्यात आणि शहरामध्ये आपली एकमेव अशी स्पर्धा आहे की आपण जी सुरुवात केली आहे की ती 2021मध्ये चालू केली होती. आज 2025 5 वर्ष होत आली आणि ह्या 5 वर्षामध्ये मी अनेक घरामध्ये फिरत असतो. पाठीमागच्या वर्षी आपल्याला ज्या सहभाग नोंदवला होता ज्या महिलांनी, माता बहिणींनी, की त्याच्यामध्ये 1267 महिलांनी सहभाग नोंदवला होता आणि ह्यावेळेस त्यापेक्षाही जास्त म्हणजे 1500च्या जवळपास आपल्याकडे सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि आपण ह्यावर्षी की एक पर्यावरण थीम दिली होती की पर्यावरण, झाडे जगवा, झाडे लावा आणि हे झाडे वाचवा. की जे गड किल्ले असतील किंवा गड किल्ल्याचं संवर्धन असेल किंवा जे आपले जंगल असतील ते जंगल वाचवा, हा आपण एक असा संदेश दिला होता. आणि त्याच पद्धतीने आज इथेही असं बघायला मिळाले की भरपूर ठिकाणी की जे असे देखावे, महालक्ष्मीची एक सेवाही घडते आणि त्याच्यामधून एक जनतेला संदेशही जातो की गणपती आणि जे असेल की महालक्ष्मी जे असेल याच्यापुढे एकदम छान. आता इथेही की आपण ज्या पर्यावरण कशासाठी जपलं पाहिजे की त्याच्यातून आयुर्वेदिक जे आपले आहे की आता सध्या जे होमिओपॅथिक असेल किंवा हे असेल की त्याच्यामध्ये आयुर्वेदिकला आजही फार सगळ्यात महत्त्व दिलं जातं की जे आपले पूर्वज आयुर्वेदिक सगळ्यात जास्त हे करत होते. त्याच्यामुळेच माझा एक हा उद्देश होता की आपण पर्यावरणाला सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आज सर्व माता बहिणींनी पर्यावरणपूरक अशी जी महालक्ष्मी मकर सजावट इथं एकदम अतिशय छान. करण जाधव पाटील गेल्या 5 वर्षापासून मखर सजावटीचा कार्यक्रम घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मखर सजावटीमध्ये भाग घेतला आहे. आम्ही आज मखर सजावटीमध्ये मराठा आरक्षणाची थीम राबवली आहे. आमचा हाच उद्देश आहे या थीमबद्दल की नागरिकांपर्यंत आमचा हा संदेश पोहोचावा. आणि मागच्या वर्षीही आम्ही शेतकरी राजा ही थीम राबवली होती आणि यावर्षी आम्ही मराठा आरक्षणची थीम राबवली आहे. मागील 5 वर्षापासून जसे करण पाटील हे मखर सजावट कॉम्पिटिशन घेत आहे, तसेच यावर्षी त्यांनी मला जज म्हणून आमंत्रित केलं होतं. मी खूप आभारी आहे त्यांची याच्यामुळे. आणि ते वेगवेगळे दिखावे ठेवतात आणि थीम यावेळेस त्यांची होती पर्यावरण कसं जपायचं, पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं. आणि मी त्यांच्यासोबत आज सगळे बघितले आहे आणि त्याच्यात मला खूप आनंद झाला. खूप वेगवेगळ्या लोकांनी थॉट्स त्याच्यामधून आपले प्रस्तुत केलेले आहेत. चालेल. काय सांगाल? करण पाटील यांच्या वतीने जो मखर कॉम्पिटिशन घेतला जातो महालक्ष्म्यांचा, त्यामध्ये आम्ही यावर्षी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. यावर्षीचा आमचा देखावा आहे तुळजापूरच्या माताच्या देवीचं. त्यामध्ये जोगवा मागताना आम्ही महालक्ष्म्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. जोगवाची पूजासुद्धा मांडलेली आहे. यांचा कार्यक्रम 5 वर्षांनी चांगल्या रीतीने चालत आहे. पाटील हे मखर सजावट स्पर्धा गेल्या 5 वर्षापासून आयोजित करण्यात येते. तर यावर्षी मखर सजावटीमध्ये पर्यावरणाचं संवर्धन कशा प्रमाणात केलं जातं ह्या संबंधित त्रुटी काय आहेत हे दिलं होतं विषय. त्यावर आम्ही अशा प्रकारे संवर्धन पर्यावरणाचं दर्शवलेलं आहे. स्वाती काळे. जालना शहरातील भरत ज्वेलर्स दुकानामध्ये देवाचं आभूषण पाहणाऱ्या ग्राहकांची नजर चुकवून अज्ञात भामट्यांना श्रीकृष्णाच्या दगडाच्या 1.5 लाख रुपये किमतीच्या 4 मूर्त्या असलेली लेदरची बॅग लांबवल्याची घटना काल रात्री उघडकीस आलेली आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. जालना तालुक्यातील माळी पिंपळगाव येथील चातुर्मास आश्रमाचे सेवक चिराग मराठे हे त्यांचे गुरुबंधू नामे धीरज पंडितसह काल बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास सराफातील भरत ज्वेलर्स दुकान यांच्याकडे असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकरिता चांदीच्या टाकल्या पाहत आणि आभूषणे पाहत असताना त्यांच्याकडील काळ्या रंगाची लेदर बॅग ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या 4 मूर्त्या होत्या ती बाजूला ठेवली होती. त्याचवेळी भरत ज्वेलर्स दुकानात पाणी पिण्याच्या निमित्तानं आलेल्या चोरट्यांनी ग्राहकांची नजर चुकवून सदरील काळी बॅग ही चोरून नेली. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
या बॅगेत 1,50,000 रुपये किमतीचे 4 दगडाच्या श्रीकृष्णाच्या अंदाजे 12 ते 13 इंच असलेल्या मूर्त्या होत्या, ज्यावर सोने चांदीचे आवरण करण्यात आलेले होते। या प्रकरणी चिराग मराठे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सक्रुद्दीन तडवी हे करत आहेत। मोती तलावाजवळ विसर्जन कुंडाची पूर्ण तयारी करण्यात आलेली असून पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं या सर्व परिसराची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री गणरायाच्या विसर्जनाची मोतीबाग जवळील नव्याने तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडाची पूर्ण तयारी झाली असून या सर्व परिसरातील कामकाजाची पाहणी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि पोलीस प्रशासनातील अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि इतर पालिकेतील अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती। मोती तलाव जवळील विसर्जन कुंडाचे काम हे 90% पूर्ण झाले असून बाकी इतर छोटे मोठे कामही हे विसर्जनापूर्वी पूर्ण होईल। या ठिकाणी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 5 ते 6 छोटे कुंड तयार करण्यात आलेले असून त्याचबरोबर विसर्जनासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। विसर्जनाच्या दिवशी सर्व गणेश मंडळांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन यावेळी संतोष खांडेकर यांनी MCN न्यूजच्या माध्यमातून केले आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने विसर्जनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी बोलताना सांगितलं। मोतीबाग जवळील विसर्जक कुंडाच्या कामकाजाची पाहणी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, महानगरपालिकेच्या संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अभियंता सय्यद सौद, अभियंता राजेश बगळे, अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे, अभियंता कोमल गावंडे, स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे, स्वच्छता निरीक्षक शोएब खान, अतिक्रमण अधिकारी पंडित पवार, राजू मोरे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। वगैरे झाले, कसं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि काय आव्हान करणार आहे? गेल्या 7-8 दिवसापासून आपला गणेश फेस्टिवल सुरू आहे आणि सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे परवा दिवशी शनिवारी विसर्जनाचा दिवस आहे। तर या दृष्टीनं महापालिकेमार्फत म्हणजे विसर्जनाचा मार्ग संपूर्णपणे अतिक्रमणमुक्त आणि खड्डेमुक्त करण्यात आलेला आहे। विसर्जनावर पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे लावलेले CCTVचे कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। जे नादुरुस्त असतील तेही दुरुस्त करून घेतलेले आहेत। त्यानंतर महावितरणला आपण तसे आदेश दिले होते, ज्या ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा आहेत किंवा धोकादायक पद्धतीनं विजेची एखादी तार असेल त्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। त्यांचंही काम सुरू आहे। महापालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे की आम्ही महापालिकेने विसर्जनाची सोय आपण नेहमी जिथं करतो त्याच ठिकाणी केली आहे। यावर्षी फक्त सुधारणा अशी आहे की आपण घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन वेगळं करत होतो, यावर्षी आपण एकाच ठिकाणी करायचं। ज्या ठिकाणी मोठे गणपती विसर्जित होणार आहेत त्याच ठिकाणी घरगुती गणपती पण विसर्जित होणार आहेत। तर सर्वांना विनंती आहे की शहरामध्ये फक्त एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करायचं। हे ठिकाण वगळता कोणत्याही ठिकाणी कोणत्याही नागरिकानं कोणत्याही पाणवठ्यावर, मग जर तुम्ही घरी करणार असाल पर्यावरणपूरक गणपतीचं विसर्जन तर त्याला महापालिकेची हरकत नाही, पण कोणत्याही सार्वजनिक पाणवठ्यावर गणेश मूर्तीचं विसर्जन करायचं नाही। त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की इथं सार्वजनिक गणेश मंडळांनाही आमची विनंती आहे की बहुतेकांनी आम्ही जे आकारलेली फी माफ केली होती, पण खूप लोकांनी आमच्याकडून परवानगी घेतलेल्या आजही घेतलेल्या नाहीत। त्यांना अजूनही माझं आव्हान आहे की आपण परवानगी घ्यावी आणि परवानगी घेतल्यानंतरची पावती जेव्हा आम्हाला इथं दाखवली जाईल त्यावेळी आम्हाला ते शहरातलं आहे शहराच्या बाहेरचं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन होईल आणि आमच्याकडे रेकॉर्ड राहील की काही गोष्टी झाल्या तर त्याबाबत आपल्याकडे कोणत्याही स्वरूपाचं रेकॉर्ड आजही उपलब्ध राहत नाही। तर त्या सार्वजनिक गणेश मंडळांना आमची विनंती आहे की त्यांनी ती ना हरकत आजपर्यंत घेतली नसेल तर ती पुढच्या 2 दिवसामध्ये घ्यावी। विसर्जनाच्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बॅरिकेटिंग केलेलं आहे। बॅरिकेटिंगच्या आत जाण्यासाठी कोणत्याही मंडळाला कोणत्याही नागरिकांना म्हणजे जेवढे महापालिकेचं प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधीच एवढ्याच लोकांना आत जाण्याची परवानगी आहे। आमचा आपत्तीचा विभाग त्यासोबत मदत करणारे मदतनीस गणेश विसर्जनाला आणि महापालिकेचे कर्मचारी एवढीच लोक आत जातील। बॅरिकेटिंग ओलांडून कोणी आत जायचं नाही।
आणि पोलीस प्रशासनाला आम्ही तशी विनंती केलेली आहे की बॅरिकेटिंगच्या आत कोणताही नागरिक, कोणताही माणूस जर नाही गेला तर आपलं गणेश विसर्जनासाठीचं जो आपला परिसर आपण घाट केलेले आहेत, खूप मोठा विस्तीर्ण परिसर आहे, खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जमा होऊन घाटाच्या बाजूला उभं राहून तुम्ही विसर्जनाची जी काय व्यवस्था आहे ती व्यवस्था किंवा विसर्जनाचे देखावे तुम्ही पाहू शकता. परंतु आम्ही दिलेल्या सूचना, प्रशासनाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनाचं उल्लंघन करण्यात येऊ नये. बॅरिकेटिंगच्या पुढे कोणत्याही नागरिकाने जायचं नाही. कोणत्याही पद्धतीनं मोती तलावामध्ये इतर ठिकाणावरून विसर्जन करायचं आहे. जसं रस्त्यावरून टाकून देतात, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी याची डिझेलचं इंजिन बसवले त्या ठिकाणावरून टाकून देतात. तर अशा स्वरूपाचं कोणतंही कृत्य करू नये. कारण आपण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी मोती तलाव आपल्याला वर्षानुवर्षे शहराचा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाची एक अशी बॉडी आहे की त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाला आणि पूर्णच आपल्या व्यवस्थेला त्याचा फायदा होणारी अशी गोष्ट आहे. तर तिचं प्रदूषण होईल किंवा तिचा नाश होईल अशा पद्धतीनं कोणीही आपलं कृत्य करायचं नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर आपण सर्व मार्गावर CCTV लावलेले आहेत. विसर्जन स्थळाच्या ठिकाणी 24/7 360 डिग्रीमध्ये PTZ कॅमेरे आहेत. त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी एंट्री पॉईंट, एक्झिट पॉईंटला आपण कॅमेरे लावतोय. पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे. इथंच आपण घरगुती गणपतींसाठी विसर्जनाचे 5 ते 6 असे कुंड आर्टिफिशियल केलेले आहेत. त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन सर्वांनी करायचं आहे. त्यानंतर आम्ही विधिवत त्याची जी पुढची व्यवस्था आहे विसर्जनाची तर ती आम्ही विसर्जन कुंडामध्ये करणार आहोत. एकूणच महापालिकेनं, पोलीस प्रशासनानं आणि सर्वच जिल्हा प्रशासनाने यावेळी व्यवस्था चांगली केलेली आहे. फक्त आमच्या सूचनांचं पालन करावं. कोणत्याही प्रकारे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं उल्लंघन करू नये एवढी विनंती आहे. थँक्यू. त्याची पाहणी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. काय सांगाल सर? विसर्जन स्थळाची पाहणी आम्ही केलेली आहे. माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब या ठिकाणी व्हिजिट करता आले होते. मी स्वतः आणि आमचे चंदन जिऱ्याचे PI श्री बाळासाहेब पवार साहेब आणि तिघांनी प्लस मनपा आयुक्त खांडेकर साहेब आणि त्यांचा पूर्ण यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती. विसर्जनाच्या दृष्टीने काय उपाययोजना करायच्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, पाहणी केलेली आहे. विसर्जन स्थळाचं पूर्णपणे व्यवस्था जी आहे ती चोख करण्याचं आमचं नियोजन आहे आणि बऱ्याचशा ज्या पूर्वतयारी करता लागणाऱ्या गोष्टी त्या 90% पर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. थोडंफार काम राहिलेलं आहे ते शेवटच्या टप्प्यात आज आणि उद्या पूर्ण होईल आणि विसर्जनासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर, प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त वगैरे कसा तैनात करण्यात येईल? पोलीस बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये 10 अधिकारी आणि 100 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार, प्लस RCP पण या ठिकाणी उपस्थित असणार आहे आमची. त्याशिवाय ध्वनिक्षेपक यंत्रणा आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत आणि पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन आमचं झालेलं आहे. नवीन जालना परिसरातील बडी सडक रोडवर श्री रामराज गणेश मंडळातर्फे गोमातेच्या सेवेचा सजीव देखावा मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी सध्या गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम असताना मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर जालना शहरातील RPD रोड अर्थात बडी सडक येथे श्री रामराज गणेश मंडळ यांच्यातर्फे गौमाता सेवेचा आणि गौमाता हत्या बंद करणे या संदर्भात जनजागृती करीत सजीव देखावा सादर करण्यात आला. श्री राम गणेश मंडळाचे श्री गणरायाची स्थापना करण्याचे 11वे वर्ष असून यंदाच्या वर्षी या मंडळाच्या वतीनं देश धर्म का नाता है, गौ हमारी माता है, गौ हत्या बंद करो अशा प्रकारची बॅनरबाजी करत श्री गणरायासमोर गौमाता सेवेचा सजीव देखावा सादर करण्यात आला. बडी सडक इथे स्थापित करण्यात आलेल्या श्री रामराज गणेश मंडळाच्या तर्फे स्थापित करण्यात आलेल्या मंडळास एकदा अवश्य भेट द्यावी. गौहत्या बंद करो, गौ माता के सम्मान में श्री राम राज्य गणेश मंडळ उतरा है मैदान में असे स्लोगन घेऊन मंडळाचे पदाधिकारी हे जनजागृती करत आहेत. यावेळी सर्व श्री रामराज गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंडळाचं नाव काय आहे आणि यावर्षी काय जनजागृती करताय आपल्या मंडळाच्या मार्फत? आमचे मंडळाचं नाव श्री रामराज गणेश मंडळ. आमचे मंडळ हा 11वा वर्ष आहे आणि यावेळेस आम्ही गणपती बाप्पा हे महाभारत लिहितानाची मूर्ती आणलेली आणि तसा देखावा आहे. पण यावेळेस आम्ही जनजागृती गौ माताची सेवाची आणि गौ हत्या बंद करो
याची ठेवलेली आहे। परवा दिवशी आपल्या जालन्यामध्ये एक दुर्घटना घडली, ज्याच्यामुळे आपल्या जालन्याचं जे वातावरण आहे ते खूप खराब झालेलं आहे। त्यासाठी आम्ही जे ते नराधम आहे त्याला कडीची कडी कारवाई व्हावी त्याच्यावर, आणि त्याला मोक्काच्या अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही आमच्या मंडळातर्फे गौमातेच्या आणि वासूच्या सजीव देखावा ठेवलेला आहे। आणि जास्तीत जास्त मंडळांनी आणि जास्तीत जास्त हिंदू समाजाने याच्यामध्ये सहभागी घ्यावं यासाठी आज आम्ही हे थीम ठेवलेली गौमातेच्या सेवेची। डॉक्टर आकाश खरे। जय श्री राम। मेरा नाम ओम मनराज जी धोका, बजरंग दल कार्यकर्ता। और आज जो रामराज गणेश मंडल में हमारे सभी कार्यकर्ताओं का स्वागत किया है, तो मैं रामराज गणेश मंडल को बहुत ही धन्यवाद करता हूँ कि ऐसे ही लोग हमें अगर मिलते रहे तो हमें हिंदू धर्म का कार्य करने बहुत ही अच्छा और उत्कर्ष से हम कार्य करेंगे। तो आप सभी को मेरा धन्यवाद। और मैं जैसे कि कहना चाहता हूँ, जितने भी अपने गौ माता जो रोड पे रहती है, तो सभी भक्तों से निवेदन है कृपया उस गौ माता का ध्यान रखें, उसको कुछ बीमारी हुई तो उसका इलाज करें। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ढवळेश्वर परिसर रस्ता हा अत्यंत खराब झालाय। तात्पुरत्या स्वरूपात या रोडची लाल मुरुम आणि GSB टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे। माजी नगरसेवक जीवन सले यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालंय। प्रभाग क्रमांक 1 मधील ढवळेश्वर परिसरामध्ये असलेला मेन रोड हा अत्यंत खराब झाला असून महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना पुन्हा विनंती करण्यात आली आहे की 2 दिवसावर गणपती विसर्जन येऊन ठेपला आहे आणि सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे ढवळेश्वर परिसरातील हा मेन रोड अत्यंत खराब झाला आहे। या रस्त्यावर वारंवार अपघात घडू लागले आहे, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे देखील पडले आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसांवर गणपती विसर्जन मिरवणूक येऊन ठेपली आहे आणि या ढवळेश्वर रस्त्यावरून जवळपास 100 ते 150 गणपती हे राजूरच्या दिशेने जात असतात आणि राजूरच्या गणपतीचं दर्शन घेतात आणि त्यामुळे पुन्हा आयुक्त यांना ढवळेश्वर परिसरामध्ये माजी नगरसेवक जीवन भैया सले यांनी विनंती केली आहे की सध्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना या रस्त्यावर JCB आणि लाल मुरुम टाकून हा रस्ता तयार करण्यात यावा। या विनंतीला मान देऊन महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लगेचच काम सुरू केले असून गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या रोडवर लाल मुरुम आणि JCB टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत। तात्पुरत्या स्वरूपात हा रोड तयार करण्यात येतोय। दिवाळी सणाच्या वेळी हा रोड ढवळेश्वर परिसरातील रस्ता पक्का तयार करून देण्यात येईल असं आश्वासन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले। त्यामुळे माजी नगरसेवक जीवन भैया सले यांनी त्यांचे आभारही व्यक्त केले। ढवळेश्वर परिसरामध्ये तयार करण्यात येत असलेल्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या रस्त्याचे काम पाहणी माजी नगरसेवक जीवन भैया सले, सुभाष सले, गजानन ओझ, महेश शर्मा, अशोक तिलवारे, संतोष सले, रवी सले, ओम पाचरणे, अचिंक्य शिंदे, अनुज सले, राहुल ठाकरे यांनी केली आहे। काय सांगाल मला या रस्त्याच्या संदर्भात? मागे आयुक्तांनी मुरुम वगैरे टाकून दिला होता, आता परत मुरुम खडी टाकून काय सांगाल? आपण पहिले पण मुरुम टाकून घेतलं होतं। आज पण मी त्यांना बोललो गणपती विसर्जन आहे, पण आमचे नेते रावसाहेब पटेल दानवे, सन्माननीय कैलासजी गोरंट्याल, भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन खाली मी काम करत असताना माननीय महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना मी साहेबांना म्हणलं की भाई परत 2 दिवसावर गणपती विसर्जन आले, रोड पूर्ण फुटलेला आहे म्हणलं, आणि एकूण 100 ते 150 गणपती राजूर गणपतीला भेट द्यायला जाते म्हणून मी त्यांना परत रिक्वेस्ट केली। त्यांनी तात्काळीनं बांधकाम इंजिनियर साऊथ साहेब यांना कॉल केला की बाबा ते रोड पहिले पाहून घ्या, ते गणपती विसर्जन आहे, त्याच्यामुळे त्यांनी तात्काळीनं आज काम सुरू केलेलं आहे। आज रोजी काम कंप्लीट होत आलेलं आहे। संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं पूर्ण काम हे कंप्लीट होऊन ढवळेश्वर रस्त्याचं, काहून की आज काल पण इथं एक महिला स्लिप होऊन पडली गाडीवरून सकाळी मंदिरातून दर्शन करून निघता वेळेस। त्याच्यामुळं मी आयुक्त साहेबांचे हार्दिक अभिनंदन मानतो, त्यांनी आपल्या शब्दाला मान ठेवून तात्काळीनं काम चालू केलं, असं मी त्यांचा धन्यवाद मानतो। आता रस्त्यावर काय टाकलं जातं? पक्का रोड केला जातोय की तात्पुरतं? आता मी तुम्हाला असं सांगतो की आता तात्पुरतं हे गणपती विसर्जन आहे म्हणून GSB आणि हा लाल मुरुम टाकण्याचं काम चालू आहे सध्याला। गुत्तेदार JCB रोलर मागून टिप्पराने हे सगळं काम करून तयारी करीत आहे गणपती विसर्जनसाठी। तर आपलं आयुक्त साहेब म्हणलेले आहे की बाबा पावसाळ्यात डांबर येत नाही, पण दसऱ्यानंतर डांबर दिवाळीला येतो, ते काळामध्ये आपण ते रोड बनवून घेऊ। त्यांनी मला शब्द दिलेले आहे। मी 2 महिने मागं त्यांना अर्ज पण केलं होतं, इथले सगळे नागरिक होते माझ्यासोबत महापालिकात जाऊन। त्याच्यामुळं हे गणपती विसर्जनमुळं हे आता थोडं म्हणजे त्याला विसर्जनसाठी तेवढं काम करून घेत आहेत ते, पण पक्का काम ते दिवाळीच्या आसपास करून देणार। जालना शहर
चांगलं सुंदर झालं पाहिजे. रस्ते चांगले व्हावेत, नागरिकांना नियमित पाणी मिळावं, स्वच्छता, रस्ते अरुंद झाले पाहिजे. मी एका चांगल्या शहरात राहतो याचा अभिमान नागरिकांना झाला पाहिजे असे राज्यकर्ते निवडले जावे आणि समस्यांना न सोडवण्याचं विसर्जन व्हावं अशी सद्बुद्धी मतदारांनी मिळवावी अशी प्रार्थना माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री अनोखा गणेश मंडळातर्फे आयोजित गणेश उत्सवामध्ये बुधवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी भास्करराव अंबेकर हे बोलत होते. भाजपचे नेते राजेश राऊत, CA गोपाल अग्रवाल, सतीश पंच, दीपक भुरेवाल, डॉक्टर रितेश सेठिया यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी बाल परदेशी मंडळाचे अध्यक्ष अतुल मंत्री, रितेश मिश्रा, संस्थापक अजय भारतीया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, जगदीश मुंदडा, किशोर अग्रवाल, राजेश अग्रवाल, पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दायमा, महेश सारस्वत, गौरीशंकर देवीदान, रवि अग्रवाल, दीपक पंच, गणेश तिवारी, रोहित भुरेवाल, आलोक गोरंटियाल, गणेश भुरेवाल, महावीर मरेलचा, श्याम भुरेवाल, धर्मेंद्र भानुशास्त्री, मनोज पंप आदींची उपस्थिती होती. मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबतच भाविकांना साबुदाणा खिचडीचंही वाटप करण्यात आलं. हरियाणातील सुनील अनिल तिलकधारी आर्ट्स ग्रुपच्या कलावंतांनी भगवान शंकर आणि रावण यांच्यातील युद्ध, रावणास दिलेले शिवलिंग यावर आधारित नाटिका आणि भगवान शंकराचे अर्धनारीश्वर रूप, नंदीवर बसून आलेले महाकाल अघोरी यांची काळजाचा ठोका चुकवणारी हरियावणी गीतांवर दणदणीत नृत्यांनी आपल्या अभिनयातून जिवंतपणे साक्षात कैलासाचा देखावा सादर करत हर हर महादेव भोलेनाथ की जय या गजरानं संपूर्ण परिसर दमदमून निघाला होता. मध्यरात्रीपर्यंत जिवंत देखावा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी महिला, बंचे कंपनी आणि भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर विराट गर्दीनं फुलून गेला होता. हा उपक्रम सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र ठरलं. राजेश राऊत, श्री अनोखा गणेश मंडळाने मागील 9 वर्षांमध्ये आपले वेद, संस्कृती, इतिहास, कथा पुढच्या पिढीला माहिती देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले. त्यासोबतच आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेऊन प्रसाद घेतला. अनोखाचे अभिनव हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचं राजेश राऊत यांनी यावेळी सांगितलं. भाग्य मला प्राप्त झालं आणि आजच्या या आरतीच्या दिवशी एक दुसरं माझं भाग्य असं आहे की गणेशाच्या आरती करत असताना जे माझ्यासोबत माझे सहकारी आहेत यामध्ये माझ्या आरोग्याची काळजी घेणारे माझे डॉक्टर साहेब आहेत, इतिहास आहेत आणि महाविद्यालयामध्ये माझ्या सोबत असणारे आमचे अग्रवाल साहेब आणि नायमाजी आणि नगर परिषदेमध्ये माझ्या सोबत असणारे माझी जिरावकारी व्यक्ती भरती आणि मामा तुमचं सातत्य आम्हाला प्रेम असतं आणि आमचे सतीश पंच हे सुद्धा माझ्या पोटात कॉलेजला होते. तर जुन्या काळातल्या सोबत्यांबरोबर आज आरती करत असताना खूप मन प्रसन्न झालं. खरं तर अनोखा गणेश मंडळ, अनोखा म्हणजे सबसे कुठली हटकर, आपण बोलतो ना जोडी अनोखी मेला अनोखा, म्हणजे काहीतरी वेगळं एक असा वेगळा गणपतीचा आहे मंडळ जे आहे तुमचं मला वाटतं 10वं वर्ष आणि या 10 वर्षामध्ये तुम्ही जालना शहरामध्ये जनतेची एक आपली जी अध्यात्माची धार्मिकतेची जी भूक आहे ती तर निश्चितपणे आपल्या या मंडळाच्या माध्यमातून आज आपण ती होते. परंतु वेगवेगळे देखावे, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले धर्मग्रंथ याचे सुद्धा देखावे तुम्ही चांगल्या पद्धतीने करता. मी काय इथून जात होतो, मी मुद्दाम जनतेमध्ये उभं राहिलो, आज बहुते लोक नाही, जनतेमध्ये उभं राहिलो तर एक भक्त देवाला प्रार्थना करत होता की गणपती बाप्पा माझे सगळे तू सुख करता आणि दुःख हरता आहे, तर तू माझे सगळे दुःख हरण कर. गणपतीने त्याला विचारलं, देवबाप्पा अनोखा गणेश मंडळाच्या गणपतीने तुला काय दुःख आहे? काय म्हणजे माझ्या गल्लीमध्ये चांगली सडक नाही, माझ्या गल्लीत लवकर पाणी येत नाही, 10 दिवसाला येतंय, माझ्या गल्लीत जो लाईट आहे तो गेल्या वर्षभर लागला तर पुन्हा लाईट लागलाच नाही. अशा वेगवेगळ्या दुःखाचे कारण त्यांना सांगितले. तर गणपती बाप्पा म्हटले की आता काळजी करू नको, 4 महिन्यानं तो योग येणार आहे तुझा दुःख हरण करण्याचा. त्यावेळेस तू जरा लक्ष्मी खरं तर माझी आई पार्वतीचे वेगवेगळे रूप आहे, थोडा आईचा प्रभाव कमी कर लक्ष्मीचा आणि मी बुद्धीचा देवता आहे तर ह्या बुद्धीचा वापर कर आणि त्या वेळेस तू योग्य निर्णय कर, तुझे दुःख हरण होतील. दुसरं कारण असं सांगितलं की अरे बाबा ही विसर्जनाची जी परंपरा आहे ती घालून दिलेली आहे तुम्हाला,
4 बार तेच वापा म्हणजे अरे चांगलं काम करणारे जे असतील आमचे हे आहे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात, त्यांना या मूर्तीसारखं कायम ठेवा आणि जे करत नसतील तर त्यांचंही विसर्जन करून टाका यावेळेस. हे गणपतीनं भक्ताला सांगितलं आणि भक्तांनी ते ऐकलं, त्याची अंमलबजावणी 4 महिन्यांना करणार आहे. आणि मग पंतसाहेब तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की शहराचे प्रश्न सुटले पाहिजे आणि दुःख शहराचं जे तुम्ही या ठिकाणी मांडलं तर बाप्पा आहे. मला वाटतं की ते 4 महिन्यानंतर लोक या गणपतीच्या बुद्धीचा वापर करून चांगले लोक त्या संस्थेमध्ये पाठवतील, तिथं त्यांची स्थापना करतील आणि आपल्या दुःखांचं हरण करतील असा आशीर्वाद गणपतीनं भक्ताला दिला. आणि भक्त मग देव बाप्पाचे आभार मानून आपल्या घरी गेला आणि आपल्या कुटुंबाला आणि गल्लीला सुद्धा हा मंत्र सांगितला. आता हा झाला एक कथेचा भाग, पण खरंच मी तुम्हाला सांगतो की अनोखा गणेश मंडळ जगदीश एक कल्पक माणूस तुम्हाला सांगतो. मी नगर परिषदेमध्ये सुद्धा त्यांच्या मातोश्री नगराध्यक्ष असताना अत्यंत चांगलं काम, शहराची खडा माहिती असणारं एक व्यक्तिमत्व आणि एक मोठं संघटन या निमित्तानं केलं, अनोखा गणेश मंडळाच्या निमित्तानं. आणि जालना शहरामध्ये बघता आज लोक प्रतीक्षेत असते की हे साल अनोखा गणेश मंडळ की झाकी काय राहिली. तर हे जे आहे तुम्ही उत्सुकता जी लोकांमध्ये निर्माण केली याचं खऱ्या अर्थानं श्रेय आमचा जगदीश, आमचे अग्रवालजी, दायमाजी, ही सर्व जी त्यांची आमची किशोरचेट नाही आहात. खरं तर त्यांचाही खूप मोठा आशीर्वाद सहकार्य या मंडळाला असायचं. या सगळ्यांना मी समस्त जालनावासीयांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्हाला तुम्ही इथं बोलवलं, खरं तर पद नसता कोणीच बोलवत नाही, पण तुम्ही आम्हाला बोलवता दरवर्षी, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती याची मूर्ती तयार करून आणि त्याला या ठिकाणी दरवर्षी एक नवीन झाकी आपण या ठिकाणी होतो, ती अशी झाकी या ठिकाणी एक जालनेकरांना आकर्षित करणारी अशी झाकी या ठिकाणी सादर केली आहे. तसेच दररोज या ठिकाणी प्रसाद सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनोखा गणेश मंडळ या ठिकाणी केलेले आहे. अनोखा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आणि भटकेजी, या आजचे मुख्य आरतीचे यजमान, या शहराचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय भास्कररावजी आंबेडकर साहेब, जालना मनसे मोर्चाचे अध्यक्ष प्रसिद्ध सीए गोपालजी अग्रवाल, माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष बाळा परदेशी आणि आपल्या जालना शहरातील प्रसिद्ध असलेले डॉक्टर, म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहे आणि मला वाटतं की जालना शहरातील सर्वांचे जवळचे डॉक्टर आहे अशी स्टेटस आहे. त्यांच्या बारामध्ये बोलून राहिलं तर जीवन या ठिकाणी बोलणं थोडं कमी आहे, कारण ते आमचे सगळे आजार त्यांना ॲक्च्युली माहिती आम्हाला त्या आजारातून बाहेर काढण्याचं, जालना शहराला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी असतो. मी माझ्या वतीनं या अनोख्या गणेश मंडळाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा,
हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।
जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना 433203। कार्यालय संपर्क 02482 230 350। मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा, QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश। एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका। आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। कर्तव्य विसरू नका, आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा। आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। हक्काची जाणीव असो, पण कर्तव्याची आठवणही हवी। मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती। आजच मालमत्ता कर भरा। स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा। सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना।